लग्नाआधी घरी जेव्हा पण फिश फ्राय बनायचं ना, आई एकदम मस्त कुरकुरीत फिश फ्राय करून प्लेटमध्ये वाढायची आणि मग आई सहज म्हणायची, आज जिथे मी आहे ना तिथे एक दिवस तू सुद्धा असणार आहे आणि तू पण तुझ्या सासरी असंच फिश फ्राय करून खाऊ घालशील. आणि आपल्या मुलींचं ते एक वाक्य फिक्स असतं, आई मी नाही करणार असं काही. पण खरं सांगू का, सासरी आल्यावर सगळं करावंच लागतं. म्हणून आज बनवते अगदी आईसारखं कुरकुरीत कालवे फ्राय. सर्वात आधी कालवे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर मग आलं, लसूण, मिरची याचं वाटण घालायचं आहे आणि त्यानंतर घरची मसाले जसं की घरगुती मसाला, काश्मीरी मसाला, हळद, मीठ आणि लिंबाचा रस हे सगळं टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10-15 मिनिटांसाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आणि कुरकुरीत कालवे होण्यासाठी तांदळाचं पीठ, रवा हे सर्व घ्यायचं आणि त्यामध्ये सुद्धा काश्मीरी मसाला, मीठ हे घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवरती तवा ठेवायचा आणि त्यामध्ये तेल घालायचं. तेल व्यवस्थित गरम होईपर्यंत इथे कालव्याला छान असं तांदळाचं पीठ आणि रवा हे सगळं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग एक एक करून कालवे तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एका बाजूने 5 मिनिटं झाले की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने पण कालवे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर मग भरपूर अशी हिरवी कोथिंबीर वरून घालायची आणि इथे कुरकुरीत कालवे फ्राय बनून तयार झालेले आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की या पद्धतीने करून बघा. आणि तुम्हाला सुद्धा आईच्या पद्धतीने कालवे फ्रायची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा घरगुती रेसिपीसाठी आपल्या पेजला नक्कीच फॉलो करा. चला मग इथे मी गरमागरम कालवे फ्राय खाऊन घेते. बाय बाय.